नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू असून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच असल्याची प्रतिक्रिया खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर गृहमंत्री पदावर चर्चेतून अंतिम निर्णय होईल असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. गृहमंत्री पदासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे. श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे. चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता. तुमच्या चर्चा खूप जास्ती असते. या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार. सर, तुमच्या गटाला गृहमंत्री पद पाहिजे, विधान परिषदेचं सभापती पद पाहिजे, म्हणून एकनाथ शिंदेचे हे प्रेशर पॉलिटिक्स आहे असं बोललं जात आहे. गृह खातं आपल्याला पाहिजे. हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल. आता बरं, चर्चा होईल. चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील. दरम्यान शिंदेंची शिवसेना कोणत्या 12 खात्यांसाठी आग्रही आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेला कोणत्या संभाव्य 9 खात्यांची ऑफर करण्यात आली आहे, पाहूयात त्या संदर्भात हे ग्राफिक्स. माहितीनुसार शिंदे गट 12 खात्यांसाठी आग्रही आहे, ज्यामध्ये सर्वाधिक भर गृह, महसूल, नगरविकास आणि PWD साठी आहे. याशिवाय विधान परिषदेचं सभापतीपद आणि इतर 8 खात्यांची मागणी शिंदे गटाकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 12 ऐवजी शिंदेंना 9 मंत्रिपद ऑफर केले जात असल्याची एक संभाव्य यादी सध्या समोर आली आहे, ज्यामध्ये नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, उच्च शिक्षण, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क, PWD आणि रोजगार हमी या खात्यांचा समावेश आहे. तर गृह, महसूल आणि OBC मंत्रालय भाजप स्वतःकडेच ठेवण्यावर ठाम आहे. गृह मंत्रालय आणि महसूल खातं जे आहे ते भाजप आपल्याला देणार नाही शिंदे गटाला, आणि हेच दोघं खातं आपल्याला पाहिजे. त्याच्यामुळेच नाही पुढे लांब्याची चर्चा. हे बघा, खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना. खातं मागणं हे काम आहे. शेवटी 3 जण आहे, त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल. पण मागूच नाही असं कोणी सांगितलंय? मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल. तर ठाण्यामधील दाढीला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध केलंय. विधानसभेमध्ये दाढीनं कमाल दाखवली असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. दरम्यान या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी शिरसाटांना खोचक टोला लगावला. शिरसाट आम्हाला बोलतात की भाजपला हे माहिती नाही असं दानवे यांनी म्हटलंय. मी एक स्टेटमेंट केलं होतं की एकनाथ शिंदे जेव्हा दाढीवरून हात फिरवतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये भूचाल येतो, म्हणजे खळबळ माजते. या स्टेटमेंटची पण बरीच चर्चा सुरू आहे सध्या. मग हे बरोबर आहे ना. मी एकदा काय स्वतः शिंदे साहेब काय बोलले, या दाढीला हलक्यात घेऊ नका. त्या दाढीने कमाल दाखवली ना विधानसभेला. जे त्यांच्यावर रोज टीका, सकाळी उठल्यापासून टीका जे करतात, त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या त्या दाढीने. राष्ट्रवादीला जागा दाखवली, काँग्रेसला दाखवली. ही ताकद त्या दाढीमध्ये. म्हणून ठाण्याच्या दाढीला हलकत घ्यायचं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ना. आता त्यांना माहिती, मला काय माहिती त्याच्यात. हलक्यात घ्यायचं नाही म्हणजे काय? भाजप कोणाला बोलतात? ते भाजपला बोलतायत का दुसरं कोणाला बोलतात ते मला नाही माहिती ना, त्यामुळे मी कसं बोलतो त्याच्यावर. तर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना ओळखावं. ठाकरेंकडून 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्यास तयार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. तर ठाकरे सोबत असते तर मिळालं त्यापेक्षाही जास्त बहुमत मिळालं असतं असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. आज सीट पाडणार होता जळगावमध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन 2-2 दिवस इथे बसलं. ते साधं वाचू शकला नाही एक माणूस. त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी, आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं. नाहीतर अजून जे 20 आहे ना, त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे. हाँ, बघा ना, आगे आगे होता है क्या देखिए आप. 2019ला जे आमची मेजॉरिटी जवळपास 165-67 ची आली होती, त्या टायमाला जर कधी शिवसेना राऊतांच्या बोलल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर असा कारभार केला असता आमचा जो पहिल्यांदा झाला 14 ते 19. तर त्या कारभाराच्या आधारावर आमची संख्या आत्ता जेवढी आली त्याच्यापेक्षा जास्त आली असती जर ती फुटली नसती त्या टायमाला. तर निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं. आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो.
पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. गुलाबराव पाटलाचा हा गोड गैरसमज आहे. अजितदादा जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं, जुलाबराव होऊ नये ही माझी त्यांना विनंती. तर एकनाथ शिंदे यांच्या दरेगावच्या दौऱ्यावरून ठाकरे आणि राऊतांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय. सत्ता स्थापन होत असताना मी गावाला जायचं नाही का असा सवाल करत शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय. तर शिंदेंची प्रकृती नाजूक, शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला होता. तर राऊतांच्या जादू टोण्याच्या उतार्यासाठी दरेगावचा दौरा असल्याचं प्रत्युत्तर आता शिरसाट यांनी दिलंय. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्या ऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न. मग काय क्षेत्र स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काही नियम आहे? मी नेहमी गावी येतो. आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल. एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांची प्रकृती नाजूक असून हाताला पट्टी लावून बसल्याची टीका राऊतांनी केली आहे. शिंदेंना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. दरम्यान राऊतांनी केलेल्या जादूण्यावर उतारा करायला दरेगावात गेलो होतो, बंगालची जादू ही आमच्यावर चालली नसल्याचा टोलाही संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावलाय. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांना डॉक्टर मांत्रिकाची गरज आहे. हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूतं संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. संजय राऊतने जे काही प्रोजेक्ट टोला लगावलाय त्याचे कारण आम्हाला माहिती आहेत. त्याने केलेल्या जादू टोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती बंगालच्या जादूगाराची सुद्धा जादू आमच्यावर चालली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने मजबूतीने राहिलो. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य असं म्हणत शिंदेंच्या दरेगावच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते असा सवालही त्यांनी यावेळी केला. तर काठावर पास होणाऱ्या मुलांना टीका करणं कितपत योग्य असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं. नक्की शेती कुठची असते की प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायला लागते हा पण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काही बदलणार आहे का चित्र यांनी? काठावर पास झालेल्या पोरांनी असे बोलणं योग्य आहे का? मेरिटमध्ये आलेल्या पोरांनी बोललं असं तर ठीक आहे. हे काठावर पास झालेलं पोरग आहे, त्याची लायकी काय होती ती आता वरळीच्या लोकांनी दाखवून दिलेली आहे. तर दिवाळी सुद्धा अमावस्येच्या दिवशीच येते. टीका करणाऱ्यांना अमावस्या काय कळणार असं म्हणत गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे. चोरी करणारा सुद्धा अमावस्येला चोरी करतो असं गुलाबराव पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी अमावस्येला गावी जातात. एक टोला लगावला. अमावस्या किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे. अमावस्येच्या दिवशी वाहनं घेतात लोक. दिवाळी सुद्धा अमावस्याला येते. तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो. जो दिवस असतो तो सुदिन असतो. त्यामुळे त्यांना अमावस्या कळणार नाही. त्या चोरी करणारा सुद्धा अमावस्याला चोरी करतो. तर भाजपचे मोठे नेते आता एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते शिंदेंना भेटणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दौऱ्यानंतर आता ठाण्यात पोहोचलेत. मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. तर फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. 5 तारखेला आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपकडून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे उपस्थित राहणार.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजेरी लावणार। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार। एनडीए मधील घटक पक्षांचे नेते, संत महंत आणि धर्मगुरूंची देखील शपथविधीला हजेरी असणार। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। बावनकुळे सांगतात 5% शपथ घेऊ, का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5% शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5% शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? आता जो निर्णय वरिष्ठ घेतील ते आम्हाला मान्य असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तर त्याच्यावर मला वाटतं आता भाष्य करणं योग्य नाही। 5 तारखेचा मुहूर्त ठरलेला आहे, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे आणि मला वाटतं हे 4 तारखेला मुख्यमंत्री कोण या नावाची घोषणा सुद्धा केली जाईल। म्हणून आता याच्यात वाद घालणे, कुणाला मिळतंय कुणाला नाही मिळतं, हा जो सस्पेन्स आहे हा 4 तारखेपर्यंत राहणार आहे। जर त्या अगोदर जर नाव डिक्लेअर झालं तर सर्वजण आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी होऊ। आम्ही वाद आता घालणार नाहीत। इतकं मोठं बहुमत असून पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे भाजपकडून सुद्धा जाहीर करण्यात आलेलं नाहीये। लास्ट मोमेंटला जाहीर होईल किंवा न जाहीर होण्यामागची कारण नेमकी तुम्हाला काय वाटतात? नाही, याबद्दलचं मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही, कारण की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यांना त्यांच्या असलेल्या काही अडचणी असतील, अनेक लोक त्यांच्याकडे इच्छुक असतील, त्यातून एक चॉईस करणं ही थोडी कसरत असते आणि कसरतीचा भाग म्हणून हा त्यांना जो वेळ लागतोय तो योग्य आहे आणि त्याच्यावर आम्ही आता काही बोलणं मला वाटतं तो चुकीचं ठरेल। भाजपचे संभाव्य मंत्री शपथ घेण्याची शक्यता चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे। आणि आता बातमी आहे मोहन भागवतांच्या एका वक्तव्यासंदर्भात। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी आहेत। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला तर समाज नष्ट होतो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। तर एकीकडे त्यांचे नेते सांगतात 2 पेक्षा जास्त अपत्य नको, काहीतरी एक पक्षाकडून चाला, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी भागवतांच्या वक्तव्यानंतर केली आहे। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली नको। आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिला ज्यादा बच्चे पैदा कर दी। TFR रेट इस देश का गिरा है और सबसे ज्यादा TFR रेट मुस्लिम समुदाय का गिरा, मगर अभी भी हिंदू भाइयों का उससे आगे है, कम है। आप बच्चे कभी बोलते हैं बच्चे पैदा क्यों कर रहे, इनका हर MP बोलता 2 बच्चे बस, उससे बढ़ कर तो उसको वो नहीं मिलना, गवर्नमेंट का स्कीम से नहीं कोई फायदा नहीं होना। अरे एक तो पकड़ के चलो कुछ तो भी। अब आप एक के पकड़ने का मतलब दूसरा मत निकालो, तो एक पॉलिसी पे रहो ना भाई। हमारे स्थानिक जो